त्यांच्या कामांची किंवा ते पक्षही माझं नाही, मी त्याच्यावर एक सीमा आहे माझ्या उत्तर देण्याची. निश्चितच. बरं, मला एक सांगा की परळीमध्ये आतापर्यंत असलेलं राखे संदर्भातलं जे प्रकरण होतं, कोळशा संदर्भातलं प्रकरण असेल किंवा इतरही गोष्टी समोर येताना दिसतात, जसं औष्णिक वीज प्रकरण जे आहे किंवा त्याच्यामुळे वाढणारं जे तापमान जे वाढताना आपल्याला त्या ठिकाणचं सातत्यानं पाहायला मिळतं, त्याविषयी आपल्याला काय वाटतं? खरोखर वाळू माफिया तिथे सक्रिय आहेत का? राखेचं देखील त्या ठिकाणी अशाच प्रकारे जे आहे. प्रकरण म्हणजे काय मला कळत नाही, खूप जनरल आपण बोलतोय. प्रकरण हा शब्द टाकल्यामुळे मला कळेल नाही नेमकं काय. असं काही प्रकरण नाही. दुसरी गोष्ट, ही राखेचा विषय चंद्रपूरमध्ये पण आहे. तिथे प्रदूषण आहे, जिथे जिथे थर्मल पॉवर स्टेशन आहे तिथे तिथे प्रदूषण आहे. आणि त्याच्यावर आधारित काही व्यवसाय असतात, त्या व्यवसायांवर काही आक्षेप असू शकतात. त्या व्यवसायांना मिळणाऱ्या पैशामुळे काही लोक नीट वागू शकत नाहीत. तर त्याच्यावर आता मी परवा अवैध राखेच्या साठ्यांना वगैरे जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी, कारण मी 5 वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलंय, तर बऱ्यापैकी अंकुश आणण्याचा प्रयत्न केला. माफिया तुम्ही काय म्हणताय? आता हा विषय तुम्ही सगळेच विषय मला विचारताय आणि जणू काही फक्त परळी आणि बीड जिल्ह्यात फक्त वाळू माफिया. आता मी जालन्याची पालकमंत्री, प्रचंड वाळू माफिया आहे. आमच्या काही हे वाळू माफिया काही पुणे जिल्ह्यात नाहीयेत, हे काही जिथे जिथे धरणं आहेत तिथे नाहीयेत. आणि हा विषय महसूल खात्याचा आहे, त्यांनी कंट्रोल करावं त्यांच्या माफियांवर आणि गृह खात्यांनी त्याच्यावर सहकार्य करावं, असं एक नियोजन असतं. ते काय म्हणजे सगळे माफिया जणू बीड जिल्ह्यात आहेत. ही ते परत मी सांगते की प्रतिमा तुम्ही करू नका आमच्या जिल्ह्याची. निश्चित. आणि मी तुम्हाला उपलब्ध होतीये म्हणून तुम्ही मला ग्रिल करताय ज्या विषयाशी माझा संबंधच नाही कुठल्याही अंशाने. मी तर 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाहेर होते. मी 5 वर्ष राजकारणाच्याच बाहेर होते. मी 100% संघटनेला वाहून घेतलेलं होतं. कुठल्याही निवडणुका झाल्या नाही 5 वर्षामध्ये. तर त्यामुळे मी काय याच्यावर म्हणून माझ्या सीमा आहेत उत्तर देण्याच्या. निश्चितच. बरं पंकजाताई, जी मोठी जबाबदारी पक्षानं सातत्यानं दिली गेल्या 5 वर्षातली असेल किंवा आत्ताची असेल, ती पार पाडण्यात